की घरच्या घरी मोत्यांची शेती करायची आहे तर सगळ्यात मेन मुद्दा की तुमच्याकडे पाणी कुठलं अवेलेबल आहे। तुम्हाला विहिरीचं किंवा बोरचं पाणी चालेल ज्याच्यामध्ये तुम्ही मोत्यांची शेती करू शकता घरच्या घरी। तुम्ही इथे जो सेटअप बघू शकता तो प्री इन्क्युबेशनचा सेटअप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नुकतेच विकत आणलेले जे शिंपले आहेत ते घरच्या पाण्यामध्ये सेटल करायला ठेवलेले आहेत। याला तुम्हाला 5 ते 6 दिवस ठेवायचे असतात, ज्याच्यामध्ये तुम्ही हे ओळखू शकता की तुमचे जे शिंपले आहेत ते त्या पाण्यामध्ये सेटल झाले आहेत, जिथे त्यांचा मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ होण्याचा जो रेशो आहे तो कमी आहे। त्याच्यानंतर तुम्ही सर्जरीच्या प्रोसेसला समोर जाऊ शकता। फक्त सेटअप करताना 2 गोष्टींची काळजी घ्यायची असते। एक तर तुमची डेप्थ किती आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला पाण्याला कंटिन्युअस सर्क्युलेशन द्यावं लागेल। जसं प्री इन्क्युबेशनच्या टँकमध्ये आपण एरिएटर लावलं होतं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जनरेटिंग मशीन ज्याला म्हणतात, आणि दुसरं या टँकमध्ये आपण जे लावलं आहे ते आहे वॉटर सर्क्युलेटर, ज्याच्यात पाणी हे कंटिन्युअसली त्या टँकमध्ये कंटिन्यू फ्लो होत आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे कंट्रोलमध्ये आहे। दुसरं फिश टाकू शकता तुम्ही, गप्पी टाका, आणि सोबतच जर तुम्हाला कल्टिवेशन करायचं असेल तर रोहू आणि कतला टाका, तेही सेम काम करतील।